HMPV आजाराबाबत घाबरू नका, योग्य काळजी घ्या. डॉक्टर संजय राठोड. आपल्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची माहिती. ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस HMPV हा कोणताही नवीन आजार नाही, तर 2001 पासून ओळखला जात आहे. हा सौम्य स्वरूपाचा हंगामी आजार असून यामुळे सर्दी, खोकल्यासारखी लक्षणे दिसतात. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजय राठोड यांनी सांगितले आहे. HMPV म्हणजे काय? हा विषाणू मुख्यतः हिवाळा व वसंत ऋतूमध्ये सक्रिय होतो. लहान मुले, वृद्ध व कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तींना याचा धोका जास्त असतो. सद्यस्थितीत भारतात श्वसन संसर्गाच्या प्रकरणांमध्ये कोणतीही लक्षणीय वाढ झालेली नाही. या आजारावर उपचार आणि काळजी, औषधे. या आजारासाठी सध्या कोणतीही विशिष्ट लस किंवा अँटीव्हायरल औषध उपलब्ध नाही. उपचार फक्त लक्षणांवर आधारित केले जातात. प्रतिजैविके. हा आजार विषाणूमुळे होतो, त्यामुळे प्रतिजैविके अँटीबायोटिक्स प्रभावी नाहीत. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे टाळा. आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाचे उपाय. खोकताना किंवा शिंकताना तोंड व नाक रुमाल किंवा टिश्यूने झाकावे. वारंवार हात साबणाने धुणे किंवा सॅनिटायझरचा वापर करावा. ताप, सर्दी किंवा खोकल्यास सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळा. आजारी व्यक्तींशी जवळचा संपर्क टाळा. डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार हात लावणे टाळा. घरातील हवा खेळती राहील याची खात्री करा. भरपूर पाणी प्या आणि पोषक आहार घ्या. सार्वजनिक आरोग्य यंत्रणा सज्ज. राष्ट्रीय विषाणू संस्था NIV पुणे येथे याबाबत संशोधन सुरू आहे. सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयांमध्ये औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. आरोग्य केंद्रांमध्ये तातडीच्या उपचारांसाठी योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. डॉक्टर राठोड यांचे नागरिकांना संदेश. आरोग्य हीच आपली जबाबदारी आहे. घाबरण्याचे कारण नाही, फक्त काळजी घ्या. अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीच घ्या. स्वच्छता आणि आरोग्य ही संसर्ग टाळण्याची प्रभावी साधने आहेत. लहान मुले, वृद्ध आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.